मार्च 2026 हा महिना कन्या राशीसाठी नियोजन, शिस्त आणि आयुष्यातील महत्त्वाच्या सुधारणा घेऊन येणारा आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे विचारशक्ती, संवाद कौशल्य आणि विश्लेषण क्षमता या महिन्यात अधिक तीव्र राहील. तुम्ही घेतलेले निर्णय विचारपूर्वक आणि दूरदृष्टीने असतील. मात्र अतिविचार आणि परफेक्शनच्या मागे धावताना स्वतःवर ताण येणार नाही याची विशेष काळजी घ्या. महिन्याच्या सुरुवातीला 1 ते 8 मार्च दरम्यान कामात थोडा ताण जाणवू शकतो. काही कामं अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेतील, पण 9 मार्च नंतर परिस्थिती स्थिर होईल. तुमची मेहनत वरिष्ठांच्या लक्षात येईल. 12 ते 20 मार्च दरम्यान पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. जे लोक लेखन, शिक्षण, अकाउंटिंग, IT, हेल्थ किंवा कन्सल्टिंग क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा काळ विशेष अनुकूल आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना सुधारणा आणि विस्ताराचा आहे. नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. मात्र कागदपत्रे, करार आणि व्यवहार तपासूनच पुढे जा. लहान चूक मोठा परिणाम देऊ शकते. आर्थिकदृष्ट्या मार्च महिना स्थिर आहे. 10 ते 18 मार्च दरम्यान अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दीर्घकालीन योजना करा. शेअर्स किंवा रिस्की गुंतवणूक करताना सल्ला घ्या. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीवर भर द्या. प्रेम आणि वैवाहिक जीवनात हा महिना संवाद सुधारण्याचा आहे. जोडीदाराशी खुल्या मनाने बोला. जुन्या गैरसमजांना दूर करण्याची संधी मिळेल. अविवाहित लोकांसाठी 15 मार्च नंतर नवीन ओळख निर्माण होऊ शकते, पण घाईने निर्णय घेऊ नका. विश्वास आणि स्थैर्य यांना प्राधान्य द्या. कुटुंबाच्या बाबतीत काही जबाबदाऱ्या वाढू शकतात. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. 18 मार्च नंतर घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. छोटा प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रमाचा योग संभवतो. आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्था, त्वचा किंवा तणावाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप घ्या. ध्यान आणि योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आध्यात्मिकदृष्ट्या हा महिना अंतर्मुख होण्याचा आहे. बुधवारी भगवान विष्णू किंवा गणपतीची पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम गण गणपतये नमः हा मंत्र 21 वेळा जपा. घरातील ईशान्य दिशेला स्वच्छता ठेवा. महिन्याच्या शेवटी 22 ते 31 मार्च दरम्यान एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुमचं नियोजन आणि शिस्त यामुळे तुम्हाला दीर्घकालीन फायदा होईल. एकूणच मार्च 2026 हा महिना कन्या राशीसाठी स्थैर्य, प्रगती आणि योग्य निर्णयांचा आहे. संयम आणि आत्मविश्वास ठेवलात तर हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवेल. तर पुन्हा भेटू नवीन एका राशीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.